ओके. सो वेलकम टू ऑल मॅच्युअर इंजिनिअरिंग यूट्यूब चॅनल. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण SPPUचे जे NSM दॅट इज न्यूमेरिकल स्टॅटिस्टिक्स मेथड्स जो आहे थर्ड इयर मेकॅनिकल इंजिनिअरिंगचा त्याचे 3 एंड सेमिस्टरचे क्वेश्चन आणि त्याचे आन्सर कशा आहेत जे युनिव्हर्सिटीला एक्सेप्टेड आहेत म्हणजे कसे युनिव्हर्सिटी स्टेपवाईज मार्क देते त्याची आन्सर सीट विथ क्वेश्चन आपण बघणार आहे. ओके. तर पहिल्यांदा आपण बघतोय मे जून 2022चा. याच्यामध्ये तुम्ही बघू शकता की इव्हॅल्युएट द फॉर्म्युला ऑफ द आय इज इक्वल टू म्हणजे इंटिग्रेशनचा आहे 0 to 0.8 लॉग ऑफ बेस टू द x प्लस 1 प्लस साइन ऑफ 2x इंटू dx बाय युझिंग द गॉस 2 पॉईंट मेथड. ओके. तर गॉस 2 पॉईंट मेथडचा यूज करून काय करायचं आहे आपल्याला हा सॉल्व करायचा आहे. ओके. जी युनिव्हर्सिटीची आन्सर सीट आहे त्याच्यामध्ये आपण बघूयात की त्यांनी कशा वाईज कशाला किती मार्क दिलेले आहेत ते. ओके. तर बघू शकता तुम्ही आता जे 2 लिमिट दिले आहेत त्या लिमिटचा वापर करून काय करायचं आपल्याला पहिल्यांदा x आणि x1 ह्याच्याने का सगळ्या व्हॅल्यू फाइंड आउट करायच्या त्यासाठी नाही का तुम्हाला 2 मार्क इथे दिलेले आहेत. ओके. त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे x1 आणि x2 फाइंड आउट करायचं आहे. ओके. x1 x2 फाइंड आउट केल्यानंतर तुम्हाला परत 2 मार्क भेटतील. त्याच्यानंतर काय करायचं आहे तुम्हाला फॉर आय म्हणजे ह्या जो तुमचा स्टँडर्ड फॉर्म्युला आहे त्याचा यूज करून तुम्हाला नाही का आय फाइंड आउट करायचं आहे त्याला परत 2 मार्क आहेत. असा टोटल 8 मार्काचा तो काय होता क्वेश्चन होता. ओके. सॉरी 9 मार्काचा क्वेश्चन होता. तर 2 4 6 8 आणि जर का फॉर्म्युला लिहिला आहे तर तुम्हाला 1 मार्क भेटून जाता गिवन जरी लिहिलं तरी. ओके. त्यानंतर काय होता फ्लोचार्ट होता. तो फ्लोचार्ट जो क्वेश्चन नंबर 2 आहे. ओके. तुम्ही क्वेश्चन नंबर 2 बघू शकता ती बाय 3/8 रूलचा जो फ्लोचार्ट आहे ते नाही का तुम्हाला इथं फ्लोचार्ट हे करायचं आहे. बट इथं नाही का आता फ्लोचार्ट मी तुम्हाला सांगत नाही डायरेक्ट क्वेश्चन आणि न्यूमेरिकल त्याचे स्टेप वाईज आन्सर कसे ते सांगेन. ओके. त्यानंतर हा फ्लोचार्ट आपण बघूया नंतर. त्यानंतर आहे काय म्हटलंय द टेबल बिलो गिव्स द वेलोसिटी ऑफ v ऑफ द मुव्हिंग पार्टिकल ॲट टाइम t. टेबल दिलेला आहे. फाइंड द डिस्टन्स कव्हर बाय द 12 सेकंड युझिंग द सिम्पसन्स वर्थ थर्ड रूल. ओके. तर हा टेबल दिलेला आहे. ह्या टेबलचा यूज करून काय करायचं आपल्याला सिम्पसन वर्थूड रूल वापरायचा आहे आणि या रूलचा वापर करून काय करायचं आहे आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. तर सर्वात पहिल्यांदा बघू शकता तुम्ही इथं. ओके. तर वेलोसिटी काय असते dv/dt. ओके. आणि डिस्टन्स कव्हर म्हणजे डिस्प्लेसमेंट किंवा डिस्टन्स आपण कसं स्मॉल एस दाखवतो तो 0 to 12 आहे v/dt. ओके. तर टाईम आणि काय दिलं आपल्याला ची व्हॅल्यू दिलेली आहे. ओके. तर ते आपण ॲज इट इज लिहिलेलं आहे. म्हणजेच जो तुमचा फर्स्ट व्हॅल्यू आहे तो तुमचा x0 झाला x1 झाला x2 झाला x3 झाला x4 x5 x6 आणि तसाच y0 y1 y2 त्याला मी असं नावं दिलेले आहेत. ओके. तर त्यानंतर ना काय ॲज अ n इज इक्वल टू 6 म्हणजे आता n इज इक्वल टू 6 का बरं तर त्यांनी तर n इज इक्वल टू 6 नाही का घ्यायचं आहे का तर याने इथं यांची व्हॅल्यू दिलेली नाही तर त्या केसमध्ये तुम्हाला यांची व्हॅल्यू तुम्ही घेऊ शकता 6. ओके. तर आपण बेसिकली नाही का ह्याच्यामध्ये n इज इक्वल टू 6 घेतलं आहे. त्यानंतरनं काय केलं आहे 1/3 रूलचा जो स्टँडर्ड फॉर्म्युला आहे तो हा एकच फॉर्म्युला ह्या एका फॉर्म्युल्यावरती तुम्हाला नाही का तुम्ही बघू शकता हा एकच फॉर्म्युला आहे 1/3 रूलचा. तर ह्या फॉर्म्युल्यावरती तुम्हाला नाही का म्हणजे एका सिंगल फॉर्म्युल्यावरती तुम्हाला नाही का जवळपास 8 ते 9 मार्क आहे. तर हा फॉर्म्युला तुम्हाला नाही का चांगला प्रिपेअर करायचा. ओके. हा वाला फॉर्म्युला. ओके. तर तो फॉर्म्युला काय सांगतो आय इज इक्वल टू फॉर 1/3 रूलसाठी. ओके. सिम्पसन्स 1/3 रूल आय इज इक्वल टू x0 to xg f of x dx h/c y0 प्लस n. ओके. प्लस 2 इंटू y2 प्लस y4 प्लस डॅश डॅश इंटू म्हणजे ते तुम्हाला n नंबर ऑफ टर्म. तर ह्या फॉर्म्युला तुम्हाला प्रिपेअर करायचा आहे. ओके. ओके. तर हा झाला सिम्पसनचा फॉर्म्युला. ओके. त्याच्यानंतर ना काय आहे डबल इंटिग्रेशनचा हा क्वेश्चन दिलेला आहे. ओके. तर ह्या क्वेश्चन मी फक्त तुम्हाला ओव्हरव्ह्यू देतोय आणि आन्सर तुम्हाला दाखवतोय. त्या आन्सरचा रेफरन्स घेऊन तुम्हाला ते सॉल्व्ह करायचं. ओके. आन्सरसुद्धा मी स्टेप वाईज दाखवतोय तुम्हाला काय. तर हा क्वेश्चन आहे डबल इंटिग्रेशनचा. ओके. तर डबल इंटिग्रेशनच्या फॉर्म्युलाचं काय आन्सर तुम्हाला मी दाखवतो. हा डबल इंटिग्रेशनचा फॉर्म्युला आहे. पहिल्यांदा तुम्हाला इथे एच फाइंड आउट करायचा आहे. x0 जी लिमिट दिलेली आहे डबल इंटिग्रेशनचा तो तुम्हाला घेऊन एका हा काय करायचं एच काढायचं आहे. एच काढल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे के फाइंड आउट करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला बाय युझिंग दी अशा प्रकारचं टेबल ड्रॉ करायचं. ओके. तर टेबल ड्रॉ करून काय करायचं आहे तुम्हाला ह्याचा नाही का आन्सर फाइंड आउट करायचं. ओके. तर त्यानंतर आहे युनिट नंबर 3. परत हा फ्लोचार्ट आहे
त्यानंतरनं लॅग्रांजियसचा एक लॅग्रांजियस इन्व्हर्सचा एक आहे. त्यानंतरनं आपला जो नॉर्मल स्ट्रेट म्हणजे लाईन कर्व फिटिंगचा आहे तो, आणि लॅग्रांजियस इन्व्हर्सचा काय आपल्याला हे करायचं. ओके, तर हा आपला क्वेश्चन आहे. तर ह्या क्वेश्चनमध्ये नाही का टेबलमध्ये आपल्याला दिलेला आहेत व्हॅल्यू. तर पहिली व्हॅल्यू तुम्ही x0 कन्सिडर करा किंवा x1 तुमच्या अकॉर्डिंग, ह्याला x2, ह्याला x3, ह्याला x4. ओके, आणि हा एक सिंगल फॉर्म्युला आहे. ओके, तर ह्या एका सिंगल फॉर्म्युलावरती तुमचं न्यूमेरिकल आहे, हा आणि हा खालचावाला फॉर्म्युला. ओके, तर हा एक स्टँडर्ड फॉर्म्युला आहे XG फाइंड आउट करण्यासाठी, L1 X1 प्लस L2. आता हे किती टर्म घेणार तुम्ही, जेवढ्या व्हॅल्यू तुमच्या या टेबलमध्ये असतील तेवढे टर्म तुम्ही याच्यामध्ये घेणार आहेत. ओके, त्याच्यानंतर ना काय, L1 इज इक्वल टू XG. आता XG म्हणजे काय, XG म्हणजे तो तुमचा XG तुम्हाला जे क्वेश्चनमध्ये दिलं आहे तो वाला, जो y इज इक्वल टू 0.4 देईल. आता XG मायनस X2. आता वर ज्यावेळेस तुम्ही घेताय त्यावेळेस तुम्हाला काय करायचं आहे, L1 साठी फाइंड आउट करताय ना, तर 1 वाले कुठले पण टर्म तुम्हाला वर न्यूमरेटरवरती करायचे नाही. ओके, मी तो 1 दिसतंय का कुठे तुम्हाला, 2 दिसेल, 3 दिसेल, 4 दिसेल, 5, 1 आहे का नाही. म्हणजे ज्यावेळेस पण L1 L2 L3 काढताय तर न्यूमरेटरमध्ये म्हणजे वरच्या साईडला तुम्हाला कधी पण जो नंबर फाइंड आउट करताय त्याच्यासाठीचा y यूज नाही करायचा आहे. ओके, त्यानंतर जो डिनॉमिनेटरचा आहे तो y सगळीकडे यूज करायचा. तर L1 साठी फाइंड आउट करतोय तर y1 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 दिसतंय, y1 मायनस y2 y1 मायनस y3 असा. तर असा सिमिलरली फॉर्म्युला y2 साठी, y3 साठी, y4 साठी, y5 साठी करायचं आहे आणि सगळ्याला ॲड करायचं आहे. हा झाला 8-9 मार्काचा. काहीतरी आहे का याच्यामध्ये, खूप इझी आहे हे. 5 स्टेप केला, 5 मार्क. ओके, गिवन लिहिला, याला 2 मार्क 7 आणि फायनल आन्सरला 2 मार्क. ओके, असा हा 9 मार्काचा न्यूमेरिकल. खूप इझी आणि खूप सोपा आहे. ओके, त्यानंतर आहे परत हा वाला. ओके, तर जो आहे आपला रेनॉल्ड्स नंबर आणि नसल नंबरचा जो रिलेशनवाला हा न्यूमेरिकल आहे, फिट द कर्वचा. ओके, तर त्याचा आन्सर काय, तुम्ही फिट द कर्व करताय तर इक्वेशन घेणार. पहिल्यांदा इक्वेशन काय होता तुमचा, NU इज इक्वल टू, ओके, NU इज इक्वल टू RE रेस टू समथिंग काहीतरी होतं. ओके, राईट, RE इंटू, ओके, RE इंटू रेस टू B इंटू A. ओके, तर हा होता टेकिंग लॉग बोथ साईड करून तुम्ही जे जनरल इक्वेशन काढणार त्या जनरल इक्वेशनला XY अजूम करून लॉग ऑफ X लॉग ऑफ Y अजूम करणार, त्याच्यावरनं टेबल काढणार, मॅट्रिक्स फॉर्ममध्ये कन्वर्ट करून त्याचा नाही का फायनल आन्सर काढणार आणि फायनल आन्सर जो ओरिजिनल इक्वेशन होता त्याच्यामध्ये पुट करणार. ओके, तर हा 9 मार्काचा खूप छोटा प्रॉब्लेम आहे. ओके, त्यानंतर युनिट नंबर 5 मीन मोन मीडियम हे खूप इझी आहेत, हे करा. IMP आहे सर्वात महत्त्वाचा. युनिट नंबर 5 जो आहे, ओके, युनिट नंबर तुमचा 4 आणि 5 मोस्ट इझी आहेत, तर तुम्हाला हे दोन्हीसुद्धा नाही का करायचे आहेत. ओके, त्यानंतर ना बीटावाला जो टर्म आहे तो मी तुम्हाला सांगतो. ओके, हा थेरिओटिकल आहे, हा सोडून द्या. बीटावाला जो आहे त्याच्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे, इथं फ्रिक्वेन्सी दिली आहे तर X आणि फ्रिक्वेन्सी लिहायचं आहे. त्यानंतर ना काय करायचं आहे, D इंटू X मायनस A असतो. A इथं 24 घेतलं आहे, तुम्ही Xमधला कुठला पण एक नंबर घ्या. आता मी 24 घेतलं आहे, तुम्ही 29 36 जरी घेतला तरी आन्सर तुमचा सेमच येणार आहे, आन्सर जवळपास सारखाच असणार आहे. ओके, फक्त Aची व्हॅल्यू तुम्ही मला Xच्या टेबलमधून कुठली पण घ्यायची आहे, म्हणजे X मायनस जो तुमचा मीन आहे 24. ओके, त्याचा नाही का डिफरन्स आपण नाही का घेतलेला आहे. डिफरन्स घेऊन FD काढलाय, FD स्क्वेअर काढलाय, FD क्यूब काढलाय, FD रेस टू 4 काढलाय. ओके, त्यानंतर आपला म्यू1चा फॉर्म्युला काय, समेशन ऑफ FD बाय F. म्यू2चा आहे समेशन ऑफ FD स्क्वेअर बाय F, समेशन ऑफ FD क्यूब बाय समेशन ऑफ F, देन समेशन ऑफ FD रेस टू 4 बाय F. त्याच्यावरनं म्यू1 म्यू2, ओके, म्यू1 डॅश म्यू2 डॅश वगैरे भेटला. देन म्यू1 इज इक्वल टू ऑलवेज 0 असतो. म्यू2 फाइंड आउट करण्यासाठी म्यू2 मायनस म्यू1 रेस टू स्क्वेअर, म्यू3 फाइंड आउट करण्यासाठी म्यू3 मायनस 3 म्यू2 इंटू म्यू1 प्लस 2 इंटू म्यू1 रेस टू 3. ओके, सगळे डॅशवाले टर्म आहेत. ओके, देन म्यू4 काढण्यासाठी म्यू4 मायनस म्यू4 डॅश मायनस म्यू4 इंटू म्यू3 म्यू1 डॅश प्लस 6 इंटू म्यू2 डॅश म्यू1 डॅशचा स्क्वेअर प्लस मायनस 3 इंटू म्यू1 डॅश. ओके, ह्या फॉर्म्युलाचं हे केला. त्यानंतर बीटा1 म्हणजे काय, बीटा1 फाइंड आउट करायचं आहे तुम्हाला. तर बीटा1ची व्हॅल्यू काय, बीटा1 म्हणजे काय तुमचा स्क्यूनेस असतो, बीटा2 म्हणजे कर्टोसिस असतं. ओके, तर बीटा1 काय, म्यू3 रेस टू स्क्वेअर बाय म्यू2 रेस टू क्यूब आणि बीटा2 म्हणजे काय, म्यू4 बाय म्यू2चा स्क्वेअर. ओके, तर हा यूज करून तुम्हाला
जो स्क्यूनेस आणि कर्टोनेसिस आहे ते सुद्धा तुम्हाला त्याच्यामध्ये सांगायचे आहेत. ओके, हा झाला. देन त्यानंतरनं काय आहे, ओके, हा बीटा वनचा झाला. त्यानंतर हा एस डीचा आहे, स्टँडर्ड डेव्हिएशनवाला. तर याच्यामध्ये स्टँडर्ड डेव्हिएशनवाला आहे, त्याच्यामध्ये बेसिकली काय करायचं आहे तुम्हाला, पहिल्यांदा तुम्ही काय केलं आहे, हा 30 आणि 20चा नाही का मल्टिप्लिकेशन केलं तर 600 आलं आहे. ओके, त्यानंतरनं तुम्हाला काय करायचं आहे, त्यानंतर तुम्हाला ज्यावेळेस तुम्ही नाही का ह्याच्यासाठी फाइंड आउट करताय फॉर पर्टिक्युलर एका नंबर ऑफ सेटसाठी, इथं बघू शकता तुम्ही इथं की 22 आणि 50 आहे. ओके, तर त्या केसमध्ये काय करायचं आहे तुम्हाला, तो 600 मायनस 22 प्लस 15. ओके, 22 ओके 22 प्लस 15 असा करायचा आहे. ओके, एखादा तुमचा काहीतरी आन्सर येईल. सिमिलरली नाही का तुम्हाला कोणासाठी करायचं आहे, दुसऱ्या सिक्वेन्ससाठी, आणि त्याचा यूज करून तुम्हाला काय करायचं आहे, लास्टला एस डी स्टँडर्ड डेव्हिएशन म्हणजे सिग्मा नाही का तुम्हाला या केसमध्ये फाइंड आउट करायचं. ओके, त्यानंतर ना आहे कर्टोसिस आणि हे डिफाईन करायचे. ओके, कर्टोसिस आणि हे. ओके, त्यानंतर काय आहे, अ बॉक्स ऑफ आर्टिकल, याचा नाही का ऑलरेडी अपलोड मी यूट्यूबवरती केलेला आहे, पण त्या केसमध्ये मी इथं आहे 2/5. ओके, 2/5 जो 2/10 आहे तोच 1 म्हणजे 2 1 जा 2 2 जा 5 केलं तर 0.5 येतो, आणि 1 मायनस 0.5 केलं तरी पण तुम्हाला तेवढंच. ओके, सॉरी इथं 1/5 तर मी तिथं चुकून 1/2 घेतलं म्हणजे 0.5, तर हे तुम्हाला करेक्शन इथं नाही का दिलेलं आहे. ओके, तर ते तुम्हाला डायरेक्ट घ्यायचं आहे. ओके, तर त्याचं इथं आन्सर पण आहे. फॉर लेस दॅनसाठी तुम्हाला तिन्ही टर्म्स ॲड करायचे, 0 1 2. ओके, लेस दॅन इक्वल टू असेल तर, आणि इक्वल टू असेल तर त्या केसमध्ये तुम्हाला फाइंड आउट करायचं. ओके, त्याच्यानंतर ना हा थेरॉटिकल क्वेश्चन आहे, तुम्ही प्रिपेअर करा तेवढा. देन बायनॉमियलचा नाही का हा आहे. ओके, तर बायनॉमियलमध्ये काय दिलं आहे, पी दिलेला आपल्याला 1/500, म्हणजेच काय 1/500 दिलेला आहे. त्याच्यावरनं आपण पी काढला, आणि एन तर दिलेला आहे, आणि झेड पी पण दिलं आहे. मग आपला फॉर्म्युला काय आहे, आपला फॉर्म्युला हा आहे e⁻⁻ लॅम्बडा म्हणा, झेड म्हणा, नथिंग, काय डझंट मॅटर. ओके, तुम्ही तुमचे नॉमेनक्लेचर वेगळे असू शकता. देन z⁻⁻, तुम्ही r डिवायडेड बाय r फॅक्टोरियल, तर r 0 आहे तर त्याचा यूज करून आपण हे केलं आहे. हा पॉयझन्स आहे, सर्वात इझी सिंगल फॉर्म्युलावर आहे, तर हा तेवढा तुम्ही प्रिपेअर करा. ओके, त्याच्यानंतर ना आहे पॉयझन झाला. त्यानंतर ना हा वाला लास्ट एक क्वेश्चन आहे. तर हा क्वेश्चन आहे, तर याच्यामध्ये तुम्हाला काय पी भेटलं आहे, क्यू भेटला आहे. ओके, तर आणि याच्यामध्ये काय म्हटलं आहे की तुम्ही 210 टाइम्स नाही का तुम्ही नाही का ते काय केलं आहे, थ्रो केलेलं आहे, त्याची फ्रिक्वेन्सी टाइम्स नाही का टॉस केलेला आहे. ओके, तर त्याच्या वेळेस तुम्हाला काय करायचं, ह्याच्यामध्ये हायपोथिसिस करायचं आहे. तर हा हायपोथिसिसचा जो तुम्हाला मेथड आहे ते मी तुम्हाला सांगतो. तर याच्यामध्ये काय करायचं आहे तुम्हाला, पहिल्यांदा हा म्हणजे तुमची ऑब्झर्व्ड व्हॅल्यू असते. ओके, फ्रिक्वेन्सी म्हणजे ऑब्झर्व्ड व्हॅल्यू, तर तुम्हाला तिथे एक्सपेक्टेड व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. एक्सपेक्टेड व्हॅल्यू कशी फाइंड आउट करणार, ह्या सगळ्याची ॲडिशन करणार, डिवायडेड बाय एवढे नंबर ऑफ टर्म करणार, म्हणजे तुमची एक्सपेक्टेड व्हॅल्यू येईल. आणि त्याचा जनरल फॉर्म्युला काय तुमचा, तर त्याचा जनरल फॉर्म्युला आहे. ओके, हा. ओके, काय स्क्वेअर इज इक्वल टू ऑब्झर्व्ड मायनस एक्सपेक्टेड होल ब्रॅकेट स्क्वेअर डिवायडेड बाय एक्सपेक्टेड. ओके, तर हा एकच फॉर्म्युला आहे. ह्या एकाच फॉर्म्युलाचा यूज करून तुम्हाला हा काय स्क्वेअरचा करायचा आहे. आता ऑब्झर्व्ड म्हणजे काय येणार आहे, ही व्हॅल्यू. ओके, समजा 2 घेतलं आहे. एक्सपेक्टेड काय येणार आहे, तुम्हाला ह्या सगळ्याला ॲड करायचं आहे, डिवायडेड बाय नंबर ऑफ टर्म करायचा आहे, जो तुम्हाला म्हणजे येईल नंबर ऑफ, म्हणजे सगळ्याचे ॲडिशन करायचे. ओके, ॲड डिवायडेड बाय नंबर ऑफ टर्म केवढे असतील तेवढे, ते तुमचा एक्सपेक्टेड येईल, तो तिथं ठेवायचं, इथं ठेवायचं आहे. प्रत्येक इंडिव्हिज्युअलसाठी करायचं आहे. पहिल्यांदा याच्यासाठी 5साठी करायचं, सगळ्याला त्याचा समेशन घ्यायचं आहे. ओके, ॲड करून समेशन घ्यायचा, तो फायनल तुमचा काय स्क्वेअर येईल. समजा तो लेस दॅन ग्रेटर दॅन, काही वेळेस त्याचा नाही का आन्सर दिलेला असतो, तर तो जर का दिलेला आन्सरपेक्षा ग्रेटर असेल तर तो काय होतो, दिलेल्या आन्सरपेक्षा जर ग्रेटर असेल तर हायपोथिसिस H0 जो असतो तो रिजेक्ट होतो, आणि जर लेस असेल तर तो सेम असतो, तर एक्सपेक्टेड असतो. ओके, तर हा झाला आपला पहिला. ओके, त्यानंतर ना आपण दुसरं बघणार आहे 2023चा. ओके,
ओके. तर याच्यामध्ये आपल्याला 2023चा बघणार आपण सेकंडवाला. ह्याच्यामध्ये आपण 2023चा बघतोय. ओके, मे 2023. त्याच्यामध्ये डबल इंटिग्रेशनचा आहे x²y²चा. तर याच्यामध्ये काय करायचं तुम्हाला पहिल्यांदा x0 y0 जे लागणारे टर्म्स आहेत ते फाइंड आउट करायचे आहेत. ओके, तर ते तुम्ही फाइंड आउट केलं तर तुम्हाला तिथे 2 मार्क भेटणार आहेत. राईट, वेट. ओके, तर इथे तुम्हाला काय भेटणार आहे 2 मार्क भेटणार आहेत जर तुम्ही ते फाइंड आउट करतायत तर. ओके, तुम्हाला 2 मार्क भेटले. त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे तुमचा फॉर पर्टिक्युलर म्हणजे f(x0, y0) त्याच्यासाठी फाइंड आउट करायचं आहे. परत त्याला तुम्हाला 2 मार्क भेटतील. ओके, मी फक्त आन्सर शो करतोय, तुम्ही ते स्टेप वाईज करायचं आहे. ओके, त्याच्यानंतर काय तुम्ही जे सिक्वेन्सली f(x0) काढला आहे तसंच x1साठी करणार, तसंच x2साठी. तर प्रत्येकाला 2-2 मार्क आहे. आणि जो फायनल एरियाचा फॉर्म्युला आहे तो यूज करून तुम्ही जर का फायनल एरिया काढताय तर त्याला 2 मार्क. असा हा 12 मार्काला क्वेश्चन विचारलेला आहे. लेंदी क्वेश्चन आहे म्हणून 12 मार्काला आहे. ओके, त्यानंतर सेकंड आहे 1/3 रूलसाठी तुम्हाला काय करायचं आहे फ्लो चार्ट करायचं आहे. दिस इज ऑल्सो इझी. ओके, म्हणजे फ्लो चार्ट तुम्हाला फक्त प्रिपेअर करून जायचं आहे 1/3 रूलसाठी. जो रिपीटेडली विचारला आहे तोच तुम्ही करून जावा जेणेकरून तुम्ही एक्झाममध्ये अटेम्प्ट करू शकता. ओके, त्यानंतर काय हा e⁻² वाला आहे. e⁻² वाल्यासाठी काय आहे हा बघा फ्लो चार्ट. ओके, जर तुमच्याकडे फ्लो चार्ट नसेल तर हा घेऊ शकता. इझीवाला फ्लो चार्ट आहे. ओके, 1/3 रूलसाठी फ्लो चार्ट आहे. तर स्टार्ट होतं देन डिफाईन हे तुम्ही नाही का प्रिपेअर करून घ्या. ओके, त्याच्यानंतर आहे क्वेश्चन आपला e⁻cos(x - 2x) वाला. तर e⁻cos(x 2x) आहे 5 मार्काला. त्याच्यामध्ये काही नाही तुम्हाला x0 n0 भेटलेला आहे. ओके, काहीतरी इथे दिलेला आहे 0 1 तो आपण घेतलाय. सी फाइंड आउट केले, डी फाइंड आउट केले, हे फाइंड आउट करून का तुम्हाला फायनल आन्सर काढायचं 5 मार्काला. 5 मार्काला आहे तर तुम्ही शॉर्टली आन्सर मनातल्या मनात किंवा हे करू शकतात कमी स्टेपमध्ये. जर का मोठा आन्सर असेल तर मोठा राहायचा. ट्रॅपाझॉइडलचा नाही का हा फ्लो चार्ट आहे तो सुद्धा तुम्हाला करून जायचा. ओके, त्यानंतर आहे युनिट नंबर 3. ओके, युनिट नंबर 3 आणि त्याचा फक्त क्वेश्चन दाखवते तेवढा तुम्हाला नाही का करायचा. ओके, हा क्वेश्चन बघा लोड आणि इफेक्टवाला. देन लॅग्रॅन्जियसचा आहे. हा टाईम आणि यन कल्चरचा आहे. देन त्याच्यानंतर एज आणि प्रीमियमचा आहे. ओके, तर हा तुम्ही इथं बघू शकता कमी स्टेपमध्ये फक्त शॉर्ट आन्सर दिला. आता ह्याच्यामध्ये हे करून मी काय केलं हा जो आहे हे बेसिकली आपण 1/3 रूलनी पण सॉल्व करू शकतो. तर हा 1/3 रूलनी सॉल्व केलेला आहे. ओके, इथं त्यांनी मेथड मेन्शन नाही केली, तुम्ही कुठला पण मेथड वापरू शकता. देन त्यानंतर एफर्ट्स आणि लोडवाला आहे तो बघू शकता तुम्ही. ओके, कमी स्टेपमध्ये अगदी समेशन ऑफ f(x) वगैरे ते तुम्हाला यूज करून सॉल्व करायचं आहे. त्याच्यानंतर बीवाला जो होता तो बीवाला सुद्धा तुम्हाला इथं जो ह्याचा आहे न्यूटन्स मेथडचा आहे. ओके, तो वाला पण तुम्ही इथं बघू शकता, इथं फाइंड आउट करायचं. ओके, देन त्यानंतर काय 5A 5Aचा आन्सर इथं आहे. ओके, जो क्वेश्चन नंबर 5A आहे तो इथं आन्सर आहे. 5B थेरॉटिकल आहे ते तुम्ही करू शकता. ओके, त्यानंतर 6A आणि 6B खूप इझी आणि शॉर्ट आहेत. ओके, 6A 6B दोन्हीचा आन्सर आहे इथं. तुम्ही आन्सर इथं गो थ्रू करू शकता एकदा. ओके, त्यानंतर काय 7A 7B आहे बघू शकता तुम्ही. तर 7A हा वाला. ओके, 7B हा वाला खूप इझी आहे. 7B सर्वात इझी आहे. 8A आणि 8B दिस इज ऑल्सो इझी. 8A हा वाला आहे. ओके, देन हा 8B वाला आहे. ओके, 8B तर तुम्ही नाही का हे फॉलो करू शकता. ओके, त्याच्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे तर त्यानंतर अजून एक लास्टवाला बघूयात आपण त्यानंतर आपण एक लास्ट पेपर बघूयात जो की आहे नोव्हेंबर-डिसेंबर 2022. तर त्यातलं जो आहे पहिला क्वेश्चन तो परत त्याने विचारलं आहे स्टेप साईज काढा सुटेबल मेथड. तुम्ही कुठली पण मेथड वापरू शकता. ओके, तर त्याचा आन्सर आहे इथे तुम्ही बघू शकता 1Aचा. ओके, त्यानंतर आहे 2 आहे तुमचा 3/8 रूल. 3/8 रूलचा यूज करून सॉल्व करायचं. ओके, बी बघू शकता तुम्ही 3/8 रूलने सॉल्व केलं आहे. किती 3-4 स्टेपमध्येच आन्सर आहे. खूप इझी आहे 3/8 रूलचा वापर करून. देन त्यानंतर तुम्ही बघू शकता 2A जो आहे परत 1/3 रूलचा आहे. 2A 1/3 रूल खूप सोपा छोटा आहे. ओके, 1/3 रूलचा.
त्यानंतरनं परत तुम्हाला काय म्हटलं आहे 3 पॉईंट मेथड आणि ट्रॅपेझॉइडलचा फ्लो चार्ट. ओके, 3 पॉईंट मेथडचा तर 2 आवडाच आहे. ओके, देन ट्रॅपेझॉइडलचा फ्लो चार्ट तुम्हाला करायचा. हा झाला युनिट नंबर 3चा. युनिट नंबर 4मध्ये न्यूटन फॉरवर्ड, त्यानंतरनं कर्व फिटिंग, त्यानंतरनं आहे कर्व फिटिंग अगेन, देन त्यानंतरनं परत आहे न्यूटन फॉरवर्ड. ओके, तर इथे तुम्ही आन्सर बघू शकता. थर्डचा ए, ओके, थर्ड इथं आहे, थर्ड बी आहे आपल्याकडे आन्सर. ओके, त्यानंतरनं आहे फोर्थ ए, ओके, फोर्थ बी बघू शकता. ओके, मार्क पण दिलेले आहे तुम्हाला, किती मार्काला काय विचारलं जाऊ शकतं. ओके, म्हणजे किती लिहिल्यावर तुम्हाला किती मार्क भेटेल, हा युनिव्हर्सिटीचा आन्सर की आहे. ओके, त्यानंतरनं तुम्ही बघू शकता 5A 5B इट इज ऑल्सो देअर. 5A आणि 5B मी आन्सर दाखवतो, जास्त एक्सप्लेन नाही करत. ओके, 5A हा 5Aचा आन्सर आहे. इथं तुम्ही बघू शकता स्टेप वाईज स्क्रीनशॉट करून किंवा व्हिडिओ पॉज करून तुम्ही एक आन्सर सॉल्व करू शकता. 5AB. ओके, 5B पण आहे. त्यानंतर आहे 6A 6Bचा. 6A 6Bमध्ये बघा, हा 6Aचा शॉर्ट आहे खूप, 6B आहे. ओके, तुम्ही एवढे जरी लिहिलं तुम्हाला मार्क भेटेल. आणि शेवटचा आहे तो 7A 7B लास्टचा युनिट. ओके, 7A 7B 8A 8B. तर तुम्ही हा तो सुद्धा बघू शकता. ओके, 7A हा झाला 7A वाला, 7B झाला, देन त्यानंतर ना आहे 8A वाला. ओके, हा जो मी तुम्हाला ऑब्झर्ड एक्सपेक्टेड म्हणलो हा एकच फॉर्म्युला आहे, ह्या फॉर्म्युला यूज करून तुम्हाला ते फाइंड आउट करायचं. ओके, त्यानंतर लास्ट आहे हा मॅट्रिक्सवाला, रिपीटेडली विचारलं आहे, हा वाला पण तुम्हाला करायचा आहे. तर हा झाला ऑल अबाउट आपला. आपण काय काय आजच्या ह्याच्यात बघितलं आहे. आपण सर्वात पहिल्यांदा मे 2022 2023 आणि नोव्हेंबर 2022 हे नाही का 3 एंड सेमिस्टरची बघितलेलं आहेत. तर तेच तुम्हाला नाही का रिपीटेडली विचारलं गेलं आहे, तेच तुम्हाला रिपीटेडली सॉल्व करायचं आहे, जेणेकरून पेपरमध्ये जर का त्या गोष्टी आल्या तर तुम्ही सॉल्व करू शकता. लक्षात घ्या, इन केस जर का तुम्हाला एखादी गोष्ट डिफाईन करता किंवा सॉल्व करता नाही येत आहे, त्याच्या रिलेटेड कन्सेप्ट फॉर्म्युला तरी तुम्हाला आणि गिवन लिहून यायचं आहे. आणि जे फ्लोचार्ट आहे ते प्रिपेअर करून जावा, जे रिपीटेडली विचारलेलं आहे तेच फ्लोचार्ट येतील. मे बी लास्ट इयर असल्यामुळं तुम्हाला जो पण NSMचा पेपर PYQs आहेत तेच तुम्हाला बघायला भेटतील, ते तुम्हाला फॅमिलियर असतील. त्यासाठी तुम्ही तेच सॉल्व करून जायचं आहे, जेणेकरून तुम्हाला एक्झाममध्ये अटेम्प्ट करता येईल. ओके, तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, का तर मार्क वाईज कसा क्वेश्चन आला तर कसं आन्सर लिहायचं आहे आणि कोणत्या आन्सरला किती मार्क भेटतं हे स्टेप वाईज मी याच्यामध्ये दाखवलं आहे आन्सर की थ्रू, जी युनिव्हर्सिटीची असते त्याप्रमाणे. ओके, तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या फ्रेंड्सला, तुमच्या कॉलेजच्या ग्रुप्सला शेअर करा. व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा, जेणेकरून नेक्स्ट व्हिडिओ आपण एका पुढच्या सब्जेक्टवरती बनवूया. ओके, सो थँक्यू.